नाशिकमध्ये पावसाचं सावट. वीकेंड कोकण, उत्तर महाराष्ट्रात हवामान विभागाचा अलर्ट. उत्तर पश्चिम भारतात पुढचे 2-3 दिवस सर्वात कमी तापमान असणार आहे की 3 किंवा त्याहून अधिक तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. तर दिवसा 3 डिग्रीना तापमान वाढ होईल असा अंदाज आहे. भारताच्या दोन्ही बाजूला पश्चिम बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. 3 सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाचा अंदाज तर उत्तरेकडे पाऊस आणि हडक उठवणारी थंडी असं दोन्ही वातावरण पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. भारतातील अनेक भागांमध्ये 4 डिग्री पर्यंत तापमान वाढ होऊन पुन्हा 2 डिग्रीना तापमान घसरणार आहे. पुढचे 2 दिवस ही परिस्थिती कायम राहू शकते. पुढच्या 48 तासात वातावरणात महत्त्वाचे बदल होतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. महाराष्ट्रात 2 ते 4 डिग्रीना तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 10 डिग्रीपेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. उर्वरित ठिकाणी कोणताही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नाही. पुढच्या 48 तासात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. रायगड, पालघरमध्ये रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगरमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात 4 दिवस पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.